मॉर्निंग सगळ्यांना. तर रोहित आणि मी आज चाललो आहोत माझं सरनेम चेंज करायला. म्हणजे काय रोहित? सणस्वर न पवळे करायला चाललो आम्ही आता. म्हणजे आधार कार्डचं नेम चेंज करायला चाललो आहोत आम्ही चासला. आणि वैष्णवी रोहित पवळे होईल आता. तर आता आम्ही चाललोय आणि चालल्यावरती तुम्हाला मी रोड दाखवतो फक्त की रोडची हालत कशी काय. आणि म्हणून थार घेऊन आलो. दुसरी गाडी कोणती चालली नसते इथं बघा. चल बर पुढे पुढे जाऊया. आता आपण पुढे जाऊयात. पुढचं दाखवतो तुम्हाला. तर तुम्ही पाहू शकता आता इथं मशीन वगैरे चालू आहेत आणि रोड कसला खतरनाक आहे. सर्कस चालू आहे आणि मोटरसायकल वाले जातात फक्त. फोर व्हीलर थोडस मुश्किलच आहे. आणि एवढ्या असा रोडवरनं आम्ही चाललोय कशासाठी. तर मला सणस पोवळे करायचे. लग्नाला 2 वर्ष होतील पण आम्हाला काही कामातनं अजिबात वेळ भेटला नाही. तर फायनली आम्ही इथे आलो आहोत सेवा ई केंद्रामध्ये. आणि लग्नाला 2 वर्ष होतील रोहितला आणि मला. अजून पण वेळ भेटला नाही माझं आधार कार्डवरचं नाव चेंज करायला. तर आत्ता तो आज योग आला आहे. तर आलो आहोत आम्ही इथे. आता इथे गर्दी पण आहे. बघूया किती वेळ लागतोय काय होतंय. तर फायनली वैष्णवीला आता सणस मधून पवळे केलेले आणि 2 वर्ष झाले लग्नाला. 2 वर्षानंतर योग आलाय करायला आहे ना. हो ना सांगितलं मी मगाशी तेच. त्याला झाली आता मी पवळे 8 दिवसात डॉक्युमेंटरी पवळे होईल मी है ना. मॅरेज सर्टिफिकेट घेतलं का आपलं? घेतले सगळे डॉक्युमेंट्स घेतले ते. चला आता घरी जायचंय का आधी तिकडे जायचंय मठामध्ये जायचं आम्हाला. पण मम्मीला त्यांना पण घ्यायचं होतं रोहित. असंच जाऊ आता मम्मी त्यांना मला पुढच्या गुरुवारी या तुम्ही. बरं ठीक आहे चला. हे आहे गाव चास कमान ना रोहित. तरी इथे काही खासियत आहे का खाण्यापिण्याची? म्हणजे खाल्लं पिल्लं. आणि एक डॅम आहे चास नावाचा डॅम आहे. चास कमान धरण आहे. हा ते माहिती आहे. पण खाण्याचं काय आहे काही स्पेशल? म्हणजे गेलो असतो खाण्यात कुठे जा. महाराष्ट्रात वडापाव फेमस आहे. वडापाव नको आता आपले घसे खराबी सध्या दोघांचे पण. तर वडापाव. तर तिकडनं आम्ही डायरेक्ट आता आलो आहोत स्वामी समर्थांच्या मठामध्ये खेडमध्ये. दर गुरुवारी रोहित आणि मी म्हणजे सगळी फॅमिली पण असते. पण आज डायरेक्ट तिकडनं आलोय म्हणून दोघेच आलोय. पण संध्याकाळी आम्ही 6-6:30 आरतीला येत असतो. पण आता जस्ट पाया पडून प्रसाद देऊन आम्ही जातो घरी. मम्मीच्या इकडे जायचं. तिकडे पण शूट वगैरे आणि खायला जायचं. काय खायला जायचं रोहितला आणि मला देठ खूप आवडतात. देठची भाजी मम्मी म्हटली या मी बनवून ठेवते. मग आता बनवली की नाही माहित नाही पण ती खायला आम्ही जाणार आहे. अच्छा. तर आता पहिले प्रसाद घेऊया चला. तर आता आम्ही इथे प्रसाद घेऊन चाललो आहोत मठामध्ये. इथे काहीतरी सुरू आहे रोहित आहे ना. ते हे पठण करतात काहीतरी पारायण चालू आहे. पारायण. हा अच्छा ठीक आहे. तर आता आपण दर्शन घेऊया. तर आम्ही मम्मीच्या इथे आलोय. आल्या मी म्हणजे बोलली होती देठ रोहितला मला खूप आवडतात. मम्मीने बनवलेले खूप भारी झाले रोहित. मी तर टेस्ट करत आली. खाऊन बघ कसं झालं. हा बघतो. तर बघा आता आम्ही काय काय खाल्ले. देठ आहे, बटाट्याचं कालवण आहे, बटाटा आहे सुक्का, भाकरी आणि अजून खाती. माझं जेवण पण झालं. तर इथे आजी दळण करत आहे बाजरीचं. कशासाठी ग एवढं? मावळे येणार आहेत ना आता जेवायला. बटाटे काढायला मावळे येणार आहेत माणसं. हा माणसं येतात ना बटाटे काढायला. त्याच्यामुळे आजी इथं त्यांना भाकरी बनवायला लागतात म्हणून दळण करून ठेवतीये. बाबांचं असंच काही ना काही चाललंय. इथे बैल आहेत एवढे. ह्याच्यातले 1-2च मला ओळखतात. बाकीचे सगळे नवीन आहेत. सगळे कसे बघतात बघा व्हिडिओ मध्ये मोबाईल मध्ये. तर मी तुम्हाला आमची पोल्ट्री दाखवते. इथे सध्या पोल्ट्री आहे पण इथे काही कोंबडी पालन वगैरे असं काय होत नाही. इथे बटाटे स्टोअर केले जातात. आता सध्या थोडेच काढलेत म्हणून इथे. नाहीतरी पूर्ण इथपासनं तर तिथपर्यंत सगळे ह्या पोल्ट्रीमध्ये बटाटे असतात. हे बटाट्यासाठी लागणारे पानं आहेत. आता मला काय इकडचं एवढं माहित नाही. म्हणजे आत्ताच कधी काय आणलं कधी बटाटे काढले. पण हे मम्मीच्या इकडचे माझं सगळं. हे बघा आमचं बाळ. हे मी इकडे आले म्हणून एकटा आलाय. कोण आला? हे इथे डॉग्स आहेत त्यांना हे करतोय. कोण आहे अंशू? मी कोण आहे सांग ना. हा मी कोण आहे? मी डॉली आहे आणि ते डॉग आहे. मी कोण आहे? तुझी कोण आहे? तुझी कोण आहे? मी. तू कोणाचा आहे? मग मला एक पप्पी दे ना. केसला गोडू पप्पी दे. येस थँक्यू. हो पुसतोय लगेच. केस सोड माझी. आता दे नीट दे. नीट पप्पी दे. दे नाही देणार. ठीक आहे बाय बाय. जाते आमच्या घरी. जाऊ आमच्या घरी. बोल ना. बोलतच नाहीये. नको हाणू चावेल ते.
अरे ते चावतात, त्यांना मारायचं नसतं. चल मारायचं नसतं त्यांना, ते चावतात. मग चल घरी. अंशू काय केलं? अंशू करीत असलं ना तरी पीठ घेत आणि भस्कनी उधळून देत. आता अंशूने आला आणि डायरेक्ट उचलून उधळून दिलं. ए फटके देऊ का तुला? हा खूप उद्योगी बाळ आहे, काही ना काही उद्योग करतो, असे उलटा उलटीची काम करतो. आमचा अंशू सगळ्यात उद्योगी बाळ. फटके द्यायचे का मग तुला? नको, माझ्या अंगावर नको टाकूस तू. हरामी हो बेटा. सगळ्यांना खायला टाकले, मस्त सगळे बैल खातात. त्यांचा लंच टाइम आहे. अरे तुझ्या अरे मला हे सीताफळ खायचे. हे झाडाला सीताफळ आहे, देतो का मला तुमचं? चल. अरे खरं खरं पाहिजे, खोटं खोटं नाही. कसं करतोय पाहिलं का? हा खा खा, खरं खरं पाहिजे. पण खरं खरं देणार आहे. पिकल्यावर देशील का? इकडे मागे, पुढे नको जाऊ, इकडे. कसं काय घेऊ? पिकलं नाही ना ते. तोंड नाही उघडलं. तुला कोण सांगितलं असं? ये कौन आया है? कौन है ये? पता नाही हमें. तर कऊ स्कूल मधून आलेला आहे. तो 2:30 वाजताच आलेला आहे, पण तो गेलता कुठेतरी जेवायला. हा ना कऊ? कोणाच तरी घरी तुला इन्व्हाइट केलेलं जेवायला. हा अंशू, कऊ दादा माझा आहे. नाही कऊ दादा माझा आहे. बाय अंशू, बाय कऊ. कऊ काय आणू खाऊ नेक्स्ट? खाऊ काय पटकन सांग. च्विंगम आणि तुला चिप्स. हे ना च्विंगम आणि चिप्स सोडून आवडत नाही. चला लॉलीपॉप. ओके हा तुला किट काय? ओके आजी बाय. वहिनी चला बाय. मम्मीच्या इकडे आलं की यांच्यामध्ये दिवस कधी निघून जातो कळतच नाही. आहे ना रोहित? आणि घरी तुला करमत नाही ना आपलं? आज काय नाही. बाय बाय. मस्त रोज मी आले तरी इथे येऊन बाय करतात, भारी वाटतं. तर रोहितने आता आम्हाला भूक लागलेली, तर ही मटकी भेळ आणली आमच्या गावातनं. मस्त घरी जाऊन खायची, पण मला ना आता गाडीमध्ये खायची होती. पण ठीक आहे, आता घरी 2 किलोमीटर फक्त 5 मिनिटात घरी पोहोचल. तिथे मस्त पैकी काढून खाशील, हात धुवून खाशील. इथं हात न धुता खाशील. 5 मिनिटात पोहोचू ना. तर आम्ही घरी आलेलो आहोत. आमचा लिओ. हाय लिओ. लिओ म्हणत असेल मला का नाही नेत कुठेच, एकटे फिरता. बघा बघा कसं करतोय. चमचा पण नाही आणले, आता हातानेच मिक्स करते. तसं मी हात रोज स्वच्छ धुतले आहेत बरं का. मला गॅरंटी नाही. मग तू खाऊ नको, नो प्रॉब्लेम. काय तू एक काम कर, अर्धेच हलव, अर्धे मी खातो. कशी पण नाही सगळे मिक्स होणार व्यवस्थित. खूप दिवसात ना खातीये, म्हणजे त्या दिवशी घरी केलेली आपण आहे ना. एवढी संपणार आहे का? नाही मम्मी येतात ना. थोडी साईडला ठेवूया ना, साईडला थोडं पाठ करून ठेवू, आपण आपली खाऊ. पावशेर बेळ जुलाबोधी. चला आम्ही आता मम्मी आणि रोहित तिकडे शेतामध्ये गेले. ते वातावरण बघा कसलं भारी झालंय. काय भारी झालंय ना स्काय. लिओ लिओ चाललो आम्ही आता. बाय. हा तर गुस्सा झालेला आहे. बाय. आमचे शेतामधले उद्या बटाटे काढायचे. माझी टिकली. मी शर्ट चेंज करताना मला वाटते माझी टिकली पडली आहे. मी फ्रेश पण नाही झाली आहे. डायरेक्ट आलो. आम्ही भेळ खाल्ली आणि मम्मी शेतामध्ये काम करत होता. ते जे स्प्रिंकलरचे पाईप्स ते काढायचं काम चालले, कारण उद्या बटाटे काढायचे. तर चला आम्ही पण जाते आता, तुम्हाला दाखवते. रोहित काय करतोय? बार खोलतोय. बार. तर इथे हे खोलून काय करायचंय? हे आता बटाटे काढायचेत ना आपल्याला. नाही ते मी सांगितले बटाटे काढायचे, पण ह्याचं काय करायचं हे काढून? हा मग तेच सांगतोय, बटाटे काढायचेत ना, त्याच्यामुळे ना ट्रॅक्टर फिरवायचा आहे. पण ट्रॅक्टरने पाईप फोडायचे नाही ना आपल्याला. अच्छा म्हणजे पाईप काढून घ्यायचे का? ठीक आहे ठीक आहे. तर हे आमचे बटाटे. हा वाला प्लॉट काढायचा आहे. हा वाला थोडा लेट आहे ना रोहित, 15-1 दिवस लेट आहे. हा नंतर काढायचा आहे. हे बाकीच्या लोकांनी इकडे काढले ते, हे पण काढले ते. तर हे आमच्या मम्मींची तब्येत बिलकुल बरी नाही आहेत. मम्मींना जरा सर्दी वगैरे झाले, घसा दुखतोय, चेस्टमध्ये पण थोडं दुखतंय सर्दीमुळे. आज आम्ही कोणच घरी नव्हतो. तुम्ही तर माहिती तुम्हाला, रोहित मी बाहेर गेलो, पप्पा आणि भाऊजी पण बाहेरच गेलेत कुठेतरी वाटतंय. मम्मी एकटे शेतामध्ये काय करायचं? मम्मी आम्ही आल्यावर केलं असं, काय उद्या केलं असतं. उद्या बटाटे काढायचे, अर्जंट आहे त्याच्यामुळे काढले. नोझल काढून ठेवले, पाईप काढून ठेवायचे. मम्मींचं म्हणलं असं उद्या बटाटे काढायचे म्हटल्यावर करून घेतलं मी, मला जेवढं होतंय तेवढं. तर आता आम्ही पण आलो हेल्प करू. आता हे काढून काय मम्मी काय काढली तुम्ही? नोझल्स काढलेत. आता फक्त पाईप्स जे नळी आहेत ती गोळा करायची आहे. तर आता रोहित आणि मी हेल्प करतो. मम्मी आलेत का आपल्या झाडाला बटाटे? आलेत म्हणजे केवढे झालेत? चांगले ठीक आहे ना. एका झाडाला किती आलेत? 1 2 3 4 5. 2-3 मोठे, 2-3 छोटे. हा काय बटाटा की दगड? अरे हा दगड आहे. चला अजून आतमधलं उकरा ना जरा मम्मी. रोहित बटाटे भाजून खायचे का? दाखवा मम्मी उकरा. याला तर 3 1 2 3 4 आणि 5 6 आहेत. पण अजून जरा मोठे मोठे पाहिजे होते. हे कोणाचे आहेत? याचे आहेत.
पाईप मध्ये पाणी तर हा थोडंच होतं निघलंय. कुठे घ्यायचंय मम्मी? घ्यावले चला, साईडला काढून ठेवतो पाईप्स. तिकडे जाऊन एकदा उचलू का? हा एकच पाईप उचलला, अजून सगळे काढायचे. चला उचला पाईप, उचला पटपट आणि टाका बाजूला. चला बिना खोलता नको काढू, कळत नाही तुला काही. दर कॅमेरा पकड. तुला पण नाही का? तुला पण मम्मी सांगतात. तर वैष्णवी आता इथनं चढतीये बघा. तिला हे नाही माहिती भाले किती टोकदार आहेत. बघ तिकडे. हे बघा, हे सगळे ऍथलेटिक्स वाले आहेत सगळे आमच्या घरामध्ये. आणि ह्यांच्याकडं आय कॅन जम्प बट एव्हेंजर मधनं सगळे आणले बघा. आता एक एक पाय वर खाली करते ते बघा. ते बघा आता मी उतरू कशी? मी इथं गुतली आहे. अरे हात दे ना रोहित. असंच राहत तासभर दोघी पण. एक निघली तोल जायला लागले पटकन दे. असं होते. मला नाही घेतलं कोणी खाली. आणि हे बघा खूप सुंदर असं वातावरण झालंय. आणि इथे काय बर्ड दिसतोय मला. खूप वेळ झालाय इथेच उडीत म्हणते इथेच थांबला एका जागी. का मला माहित नाही, त्याच्या मागे काही रिझन असू शकतं. पण स्काय बघा, व्ह्यू किती सुंदर झालाय. गंमत बघा लिओची आणि माझी. तर रस्सी खेळची स्पर्धा होणार आहे. काय असं त्याला जास्त नाही ओढणार मी, पण एक हा बघा तो पण म्हणतोय चल माझ्यासोबत खेळ. तर लिओ ठीक आहे तुला हा मला ओढायचं बरं का. ले जोरात ओढ ओढ. कमान कमान ओढ ओढ ओढ. लिओ सोबत खेळायला मस्ती मज्जा येते बघा. लिओ 2 पायावर उभं राहिले. लिओ ओहो लिओ जी घेतलं. तर मम्मींना आम्ही घेऊन आलोय डॉक्टरकडे. मम्मीची तब्येत जरा जास्तच खराब झाली आहे, पण इथे खूपच गर्दी आहे. मम्मी बसा जरा वेळ. मग तर मम्मी आणि मी आली आहे. आम्हाला आज शिकरण चपाती बनवायची आहे. तर आम्ही दूध घ्यायला आलोय डेअरीमध्ये डायरेक्ट. किती लिटर द्या घेताय? 1 लिटर दूध घेतो म्हशीचं. तर आज वैष्णवीने स्पेशल डिनर बनवलाय तिच्यासाठी. कारण तुम्ही बघू शकता तीच खाते. इथे बघा इथे जार ठेवलाय, म्हणजे स्वतःच्या जेवणाची फक्त सोय केली आहे. वेळ नाही. आलो बाहेर गेलो, मम्मीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो, लगेच जेवण बनवलं एवढं पटकन आणि लगेच स्वतः खाल्लं. भूक लागली. भूक लागली. मी कधी खायचं. आणि चपाती बघ मोजून आणले स्वतःच्या वाट्याच्या फक्त 2च. 4 3 आहे. एक मी खाल्ली. हे बघा तेल कधी खात नका जाऊ तुम्ही, पण तेल कमी करा. हे बघा आमचं तेल किती वाया चाललंय. ती मम्मीने पनीरची भाजी बनवली सकाळची होती, आणि मी आता सोयाबीन बनवले कमी तेलात. इव्हन मी मम्मी नाही पण म्हटलं कमी तेलात बनवायचंय. आणि हे केळी दूध शिकरण बोलतो मी त्याला. तू बोलतो का शिकरण? बोल तू. भूक लागली मी खाते. तर आता उद्या आम्ही बटाटे काढणार आहोत. बटाटे काढण्याचा नवीन व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखवेल. तर व्हिडिओ आवडलाय तर लाईक शेअर सबस्क्राईब ह्या गोष्टी व्हायलाच पाहिजेत. तर करून टाका. आणि 2 लाख सबस्क्रायबर आपले